स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जो काही निवडणूक घेण्याच्या संदर्भात आणि तोही 4 महिन्याच्या आत निवडणुका घेण्याच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे, तर त्या निर्णयाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कारण गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून आणि काही महानगरपालिका तब्बल 4 ते 5 वर्षापासून या निवडणुकीपासून दूर आहेत. नियमाप्रमाणे आपण जर पाहिलं तर नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं अनिवार्य आहे. परंतु या ठिकाणी एक संविधानाचा अवमान झाल्यासारखं या ठिकाणी आजपर्यंत वाटत होतं. परंतु आज मान्य सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय घेतला, राज्य सरकारला जे काही आदेश दिले की 4 महिन्याच्या आत आपण महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश मान्य राज्य सरकारला या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु मला या ठिकाणी शंका पण होत आहे की गेल्या या 3.5-4 वर्षामध्ये लोकसभा, विधानसभा, विधान परिषद या संपूर्ण निवडणुका केंद्र सरकारला घेता आल्यात, निवडणूक आयोगाला घेता आल्यात. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र त्यांना गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून 4 वर्षापासून घेता आल्या नाहीत. कदाचित हा राज्य सरकारला, केंद्र सरकारला त्यांच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी घेतलेला निर्णय असावा असं मला या ठिकाणी वाटते. कारण ते मान्य सुप्रीम कोर्टाने जो काही आदेश या ठिकाणी दिलेला आहे, तर राज्य सरकार या ठिकाणी सांगू शकतं, जर राज्य सरकारला या संपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायच्या नसेल तर ते या ठिकाणी एक कारण सांगू शकतं की या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि पावसामध्ये निवडणुका घेणं शक्य होणार नाही. हा जर मुद्दा त्यांनी जर त्या ठिकाणी मांडला तर कदाचित निवडणुका या ठिकाणी या 4 महिन्यामध्ये होणार नाहीत, तर त्या निश्चितच 2026 फेब्रुवारीला या ठिकाणी होतील. आणि जर का मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन या ठिकाणी मान्य राज्य सरकारनं केलं, निवडणूक आयोगाने या ठिकाणी केलं, तर निश्चितच निवडणुका या ठिकाणी लागतील. कारण पाहतो आहे की गेल्या 3.5-4 वर्षामध्ये संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातील संपूर्ण प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. कारण की नगरसेवक नसल्यामुळं परिसरातील नागरिक हे थेट या ठिकाणी प्रशासकीय जे काही राजवट आहे आणि प्रशासक म्हणून मान्य आयुक्त साहेब जे आहेत त्या आयुक्त साहेबांपर्यंत परिसरातील जनता, सामान्य नागरिक हा जाऊ शकत नाही. हा त्यांची व्यथा, त्यांच्या परिसरातील समस्या ह्या मांडू शकत नाही. परिसरातील समस्या ह्या थेट नगरसेवकापर्यंत मांडल्या जातात आणि नगरसेवक हे जर त्या मोठ्या समस्या असतील तर त्या आमसभेमध्ये प्रस्तावाच्या माध्यमातून त्या मांडतात आणि त्या ठिकाणी ते त्या समस्यांचं निराकरण त्या ठिकाणी करून घेतात. परंतु असं या 3.5-4 वर्षामध्ये कुठलं चित्र नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही त्रस्त झालेली आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे की 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात, तर मी या ठिकाणी समजतो की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी हे जे काही अडचण आहे त्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत या माध्यमातून. आणि म्हणून मी या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माननीय राज्य सरकार या ठिकाणी निश्चितच 4 महिन्याच्या आत निवडणुका घेतील अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.